बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला, कट्टरपंथीयांनी तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकरं, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा घरात पुस्तकं किती आहेत? संविधान वाचलं का? नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द बाबासाहेबांनी वापरला, शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जाग करायचं असेल तर कोणीतरी जागलं पाहिजे रे. आम्ही जर बाबासाहेबांचं नाव घेत असू तर आमची पुस्तकांची मैत्री पाहिजे. आम्ही भीमाची लेकरं, तरी अशिक्षित आमची घर. आम्ही आरक्षण उराशी जपलंय, गेलो विसरून आंबेडकर. आम्ही आरक्षण उराशी जपलंय, गेलो विसरून बॅरिस्टर. भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीमा डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जेवणी. हे पक्षप्रमुख माझा आहे, याचे विचार आणि माझे विचार झेंडूबा माहिती. माझे बरेचसे मित्र आहेत राजकीय लोक, पार्टनरशिप मध्ये व्यवसाय आहेत त्यांचे. या पक्षात याची मुलगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा जवळ एकमेकाचे नातेवाईक आहे. एकाच टेबलावर बसतात संध्याकाळी जेवायला, सगळेच पेतात. असं तुम्ही कार्यकर्ते आहे का? काही हातवर करा बरं कोण्या पक्षाचे. बाबा आहेत का काही? नाही नाही. याच्यासाठी विचारलं, कार्यकर्ता अत्यंत प्रामाणिक माणूस असतो, निर्मळ माणूस असतो, त्याला वाटतं पक्ष माझ्याच खांद्यावर उभा आहे. तिसऱ्या दिवशी त्याला कळतं आपला नेता कोण्या पक्षात गेलेला आहे. त्या कोकणात एक कार्यक्रम झाला, माझा आमदारानं कार्यक्रम घेतला. कार्यक्रम झाल्यावर कार्यकर्ते लक्ष द्या, कार्यक्रम झाल्या झाल्या एक जण चहा घेऊन आला आणि मला ओळख करून देणार. आता ते माझे मित्रच आहेत आमदार. ते मला म्हटले, दादा तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खात्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा, वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता, डरकाळी फोडली, वाघाने निघून गेला वाघ. मग मला म्हटलं पैसे जुळवले गरजेचे असते म्हणे, असे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलणारा माणूस आहे का मी? शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर सांगणारा माणूस आहे. फक्त त्याचं नाव सांगत नाही, नाही तर इलेक्शन मध्ये त्याच्या अवघड आहे. आणि तेले मी कुठं दिसलो तर मग माया अवघड आहे. नेता रयतेचा नाही र कुणी. तुमचा राजकारणात विश्वास आहे का पुट्ट्यो? माझाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे साहेब. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. माझं आडनाव राऊत असलं तरी सुद्धा नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जेमणी. कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाचं माती, कुंकू एकाच्या नावाचं माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमाना अल्लाह हसतो शेवट, शेवट गावी एकाच ताटात बसतो. राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच गावात खेड्यात
जात धर्मामध्ये भांडण आहेत का आपले? कॉलेजमध्ये प्रत्येक जाती धर्माचे आपले मित्र आहेत ना? भेदभाव आहे का आपला? कोणीही झंडूबाम येऊन सांगत असेल तुम्हाला धर्माधर्मामध्ये भेद करा, भेद करायचा का? लक्षात ठेव, मी जिथं राहतो की नाही, माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा माझा जिवलग मित्र आहे दादा. सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे आहेत. खंडू मातंग समाजाचा माझा मित्र आहे. सिकंदर शाह, गुलाब शाह फकीर समाजाचे माझे मित्र आहेत. आम्ही एकमेकांचं बोट धरून शाळेमध्ये गेलो, एकमेकांच्या ताटात जेवलो. आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. पण आज दिल्लीवरून आम्हाला कुणीतरी सांगतं धर्म खतरे में, मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का? लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात काहीच नाही माझ्या मित्रांनो. धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते. अरे वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा कोणताही मोठा धर्म नसतो, गांधीजींनी सांगितलं. म्हणून शेवट सांगतो तुम्हाला, फक्त तुमच्या या शाळेतनं कॉलेजमधनं चाललो, काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका. शिवाजी महाराजांकडे 13 मुस्लिम समाजाचे सरदार होते. लक्षात आहे ना तुमच्या? रुस्तमे जमाल ज्यानं वाघ नख दिली, दिल्लीवरून सुटले महाराज, त्यावेळेस मदारी मेहतर, हिरोजी फर्जत यांचे समाज, यांच्या जाती चेक केलं. तुम्हाला लक्षात येईल, हे मराठे नव्हते. शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही. आम्ही जर शिवाजी महाराजांचे मावळे असू तर आपल्या मनात भेदभाव नसला पाहिजे. काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका. शेवटचा मुद्दा सांगतो, मला ज्या शिक्षकांनी 7वी पर्यंत गणित शिकवलं, गणित, त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. काय नाव आहे? शेख कासम सर. 6 फुटाचा माणूस. आता परवा माझ्या घरी आले ते, त्यांना कळलं महाराष्ट्रभर हे पोरग आपलं नाव घेतंय. माझ्या घरात सगळे मेडल लागलेले आहेत. सगळे बघून त्यांना एवढा आनंद झाला, मला मिठीत घेतलं. म्हटलं सर गुदमरतोय, म्हटलं मला सोडा. काय नाव आहे त्यांचं? शेख कासम सर. मला गावी एकाच ताटात बसतो, आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो, आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो, यांची येशीन फिरत्यात पोर. दंगलीत मराठा नेत्याचा पोरगा असतो का? यांची येशीन फिरत्यात पोर, आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. एकच वाक्य सांगतो, महाराष्ट्रभर खरं सांगतो, एवढे कार्यक्रम गेले, जवळपास 2-2.5 तास होत आलेले आहेत. 2 तास सकाळपासून तुम्ही सगळे बसलेले आहे, तरी सुद्धा तुम्ही टाळ्यांची कसर ठेवली नाही. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले साहेब, पण एवढे टाळ्या वाजवणारे रसिक आज मी इथं पहिल्यांदा बघितले. असं आहे, असं आहे, आहे 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 ना रे. धन्यवाद, धन्यवाद दादा.